नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना देवाला फुले नव्हती आणली, पटकन देवपूजा करून घेतली आणि थोडंसं देवबाप्पाचं असं शूट घेतलं. तर फुले नसताना सुद्धा माझी स्वामी आई बघा किती सुंदर दिसते. आणि मग इकडं माझ्या ना व्हिडिओला सुरुवात झाली. तर ही घास आहे ना गिनी गोल असं म्हणतात आमच्या इकडं. तर ही ना जास्त वाढतच नाही. मग ह्याला मी मोडायचं ठरवलं आहे, कारण का ह्याची वाढच नाही व्यवस्थित होत. आणि ही मिरच्या शेतातून आणलेल्या. आणि मग इकडं ना फोडणीचा भात करायला घातलेला. तर कांदा, टमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची अशी मी कट करून घेतली होती. आणि इकडं मकावर दार पण चालू होती. तर मग दार मोडायला गेलती. दार मोडायला गेल्यानंतर परत लक्षात आलं की मिरचीचं रोप झाड दाखवावं. त्या झाडाला किती फुलं लागली ती आणि किती मिरच्या लागल्या त्या. एवढंसं छोटंसं झाड आहे, पण मिरच्या बघा किती मिरच्या लागल्या ती. तर म्हणलं थोडंसं दाखवावं. आणि ही एक दुसरं झाड आहे ना, ही लसूण माझा काढायला आला आहे, त्यामुळं असं वाळली पात दिसायला लागली. तर ही पण झाड दाखवलं, कारण का तर ह्याला ना उलट्या मिरच्या लागल्यात. म्हणजे वर मिरची अशी उलटी मिरची म्हणतात आमच्या इकडं. तर तुमच्या इकडे ह्या मिरचीला काय म्हणतात नक्कीच सांगा. असं प्रत्येक रानात असतंच बरं का रोप, मी लय वेळा पाहिले. उलटी मिरची म्हणतात आमच्या इकडं. तर तिखट पण असते भरपूर ही मिरची उलटी. मग छान वाटलं ती पण. तर म्हणलं चला दाखवावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला. आणि असं 2 जरी झाडं असली ना, तर मग आपल्या घरात असं अडचण येत नाही मिरचीची. आणि इकडं मग माझं पाणी चालू होतं मकावर. पाणी बघा बोरचं, उन्हाळ्या दिवसाचं. आता आपल्या गायींसाठी थोडंसं रान रिकामं होतं, तिथं मकवान टाकून घेतलं. सकाळी सकाळी अगोदर फवारा मारून घेतला, टॉनिक पण आणि तणनाशक पण. असं त्याचं नाव टेंजर आहे. ते मारून घेतलं. आणि ऊन तर एवढं लागत होतं ना, थोडं बाहेरचं पण शूट घेतलं. म्हणलं ऊन बघा. आणि पहिलं ना हा फ्रीज आणला मी थंडगार असा. ह्याचे पाणी पिलं ना ह्या मटक्यातलं, ह्याची चव वेगळीच असते. मला अजिबात फ्रीजमधलं पाणी आवडत नाही आणि मी कधीच पित नाही. तर माझं मटक्यातलं पाणी असं लगेच उन्हाळा लागला म्हणले की पहिलं मटका घेऊन यायचा. आणि इकडं आमचं ना असं कोंबड्या बसलेल्या, एक बसवलेली. तर इथं दोघींचं चालू होतं. ही काय ना आपली काल वेलेली. तर वैरण कमी खायला लागली. आणि हिचा महत्त्वाचा मुद्दा ना झाड मनाने पडाय पाहिजे होता. तर झाड मनाने पडला नाही. आता बघा कंपन्या काय पण काढायला लागले. त्या गर्भिणी पेंड, कालवडाची वेगळी पेंड. आणि मला कालवडीच्या पेंडीचा रिझल्ट चांगला वाटला होता, कारण का कालवड चांगली झाली ती. गर्भिणीची तर पुती ना दोघीत मिळून 4 चारली ती. आणि एक पोतं 2000 रुपयाला, म्हणजे 1980 रुपयाला असं एक पोतं. अशी मी दोघीत 4 पुती, म्हणजे हिला 2 आणि तिला 2 पुती चारली की हिचा झार अडकत नाही, व्यवस्थित येते, काय अडचण येत नाही असं सांगते ती सांगताना. आणि झारा अडकला. मग डॉक्टर बोलवल्यावर डॉक्टरांना सांगितलं गर्भिणी पिंडीची 2 पुती मी तिला चारली ती, आणि एवढी चांगली सांभाळी होती. तर मग आणि औषधाची बॉटल असते बघा, ती पण पाजली होती मी, दाखवते तुम्हाला. औषधं गाय वेली की औषध पाजायचं लगेच झार पडतो असं डॉक्टरचं पण म्हणणं असतं. तर मी गाय वेला झाली म्हणल्यावर बाटली शिल्लकच आणून ठेवली होती. का तर आपली गाय ऐन टायमाला जर वेली तर मग कोण पळापळ करायचं म्हणून. औषधं माझी अशी बरीच काय औषधं ना अशी आणून ठेवलेली असते ती. आणि पूर्ण बाटली पाजली होती, तरी पण तिला काहीच म्हणजे. तर डॉक्टर काय म्हणले, फरकच पडला नाही, बाटलीचा पण नाही आणि पेंडीचा तर नाहीच नाही. डॉक्टरला विचारलं
का बरं असं झालं तर डॉक्टर म्हणलं तसं काहीच नसतं. आता कंपन्यांनी काही बी काढले कंपन्यांचं नाव मोठं करायसाठी, तर तसं काही नसतं. आणि आपलं उगं ग्रह आहे तर बघा. मग म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगूया की खरंच पेंडीनं नाही फरक पडत, तर उगं खर्चात पडायचं नाही. जी आपली हाय रेग्युलरची तीच पेंड चारायची. आणि ही जी पण ना तब्येत अशी खराब दिसते काय, व्यवस्थित पेंड वैरण खाल्ली तर मग तब्येत चांगली राहते. आता तिनं जवळजवळ येल्यापासून, यायच्या अगोदर पण तिला 8 दिवस त्रास होत होता आणि येल्यानंतर पण त्रास झाला. मग तिनं वैरण कमी खाल्ली, तर आता पण बघा वैरण राखलीच, खायला पाहिजे होती सगळी, तर तिनं काय खाल्ली नाही. मग असं खराब होते. त्यांनी खराब झाल्यानंतर मग ही गायची तब्येत परत पहिल्यासारखी करायला जवळजवळ आपल्याला महिना ते 1.5 महिना टायमिंग जातं. असं त्रास होतो. मग तर म्हणलं थोडीशी माहिती द्यावी आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण आणि सांगावं. तर डॉक्टरनी ना झार वडून काढला आणि वडून काढल्यामुळं मग तिला पण त्रास झाला. आणि आता ती कवर व्हायला जवळजवळ 8 दिवस घेणार. आता परत मेडिकल आणले 1000 रुपयाचं सकाळी, आणि गोळ्या, परत इंजेक्शनं बाहेरनं दिली डॉक्टरनी. ती इंजेक्शनं करायची, ती अजून केली नाही ती. आणि असं झालं ना मग आपल्याला पण म्हणजे हे होतं, तर असा त्रास तर होऊ नये असं मला वाटतं. व्यवस्थित येईल तिचं, व्यवस्थित ही झालं की मग काहीच अडचण येत नाही. आणि असं त्रास झाला की मग आपल्याला पण त्रास आणि गायला पण त्रास होतो. तिचा पण मग कवर व्हायला वेळ जातो. आणि कसं असतं दुधाचं टायमिंग असतं, हीच दुधाचं येईल ना 4 ते 5 दिवसात त्यांचं दूध उतरायचं टायमिंग असतं. 6 दिवस लय झालं. 6 दिवसाच्या नंतरनं जर तिनं नाही व्यवस्थित खाल्लं, पेंड नाही खाल्ली व्यवस्थित, तिची तब्येत व्यवस्थित नाही, तर तिचं पहिलं जेवढं दूध देत होती तेवढ्या त्याच्यापेक्षा 1 किंवा 2 लिटरला नक्की म्हणजे नक्कीच गाय कमी येते आपली. तर असा त्रास होऊन जातो. आणि मग आपल्याला पण मग पूर्ण आपलं वेत फेल जातं बघा. तर असं नाही की नफाच आहे गायींच्या व्यवसायात, नफा नसतो. खूप तोटं सहन करावं लागते तर बरं का. आणि एवढं तोटं सहन करून मार्ग काढायचा आणि पुढं पाऊल टाकायचं असतं. असं शेतकऱ्याचा संघर्ष असतो. तर शेतकरी इतका संघर्ष कुठंच नाही. आणि ही व्यवसाय वाटतोय तेवढा सोपा नाही. झाला तर सक्सेस 100% होतो, आणि नाही तर फेल झालं. एकदा ही झालं ना मग काय नाही बघा, विचारूच नका. तर मग असं ही झालं ना असं टेन्शन येतं. आणि मग आता करत तर राहावंच लागणार आपल्याला प्रयत्न, कारण का तिची तब्येत महत्त्वाची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची तब्येत आहे. दुधाचं काय, दूध निघू द्या 1 लिटर कमी, पण तब्येत महत्त्वाची. तर म्हणलं थोडीशी माहिती द्यावी आपल्या यूट्यूब फॅमिलीला. आणि दाराचं टायमिंग झालं आहे, तर दारा पण काढायला सुरुवात करायची. आता दारा पण म्हणजे 7 गाय झाली आता धाराच्या. 1च गाय आता आपली बिगर धाराची झाली ना, तर 7 गाय झाले. त्या मग 7 गायींचं धारा काढायला वेळ जातो. परत म्हैस आहे, म्हशीची धारा काढायची, असं मग वेळ जातो. तर लवकरच धारा काढायला सुरुवात केली तर मग धारा उरकते ते. आणि परत लाईटीचं प्रॉब्लेम असते. आता उन्हाळा चालू झाला आहे तर लाईटीचं पण प्रॉब्लेम आहे. तर बघा आता सारखी लाईट जायला लागली. आता सध्या लाईटच गेली या. तर चला, आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सांगत जावा थोडंसं. म्हणजे सांगितलं ना आपल्याला त्याच्यावरनं मग व्हिडिओ पण बनवता येतो. कमेंट करत जावा, थोडंसं बोलत जावा आपल्या आबांच्या लाडक्या ताईला, आणि सपोर्ट करा. असंच आबांची लाडकी ताईचं चॅनल पुढं न्या, आणि खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारे आशीर्वाद पण द्या. तर चला, पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ.